छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले वैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाले। ही महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट असल्याचं भाजप आमदार विक्रांत पाटील म्हणाले आहेत। विरोधकांना देखील या गोष्टीचा आनंदच होईल असंही ते म्हणाले। तर याशिवाय सिडको घरांच्या किमती कमी करण्यासाठी अधिवेशनात मुद्दा मांडला असून त्यावर सकारात्मक प्रतिसाद सरकारकडून आल्याचंही भाजप आमदार विक्रांत पाटील म्हणाले आहेत। त्यांच्यासोबत बातचीत केले आमचे प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। सध्या आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप आमदार विक्रांत पाटील सर आहेत। सर, लोकशाहीमध्ये स्वागत आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचे आणि देशाचं दैवत आहे। त्यामुळे महाराजांचे गडकिल्ले ही महाराष्ट्राची देशाची संपत्ती आहे। आपल्याला त्याचा अभिमान होताच, पण जागतिक पटलावरती जर का या गडकिल्ल्यांचा उल्लेख होणार असेल आणि त्या युनेस्कोच्या यादीमध्ये ही जर का किल्ल्यांची यादी समाविष्ट होणार असेल तर प्रत्येक भारतीयासाठी, महाराष्ट्रातल्या महाराज प्रेमींसाठी याच्यापेक्षा अभिमानाची गोष्ट असूच शकत नाही। त्यामुळे आम्ही सगळेजण खूप आनंदी आहोत आणि त्यामुळे आज खरं तर खऱ्या अर्थानं जागतिक पटलावरती हा विषय पोहोचणं प्रत्येकासाठी अभिमानाचं। सरकारकडून या विषयामध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे। सिडकोकडून घरांची लॉटरी केली गेली, 1.5 लाख लोकांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला, पसंती दाखवली, पण जेव्हा घरांच्या किमती अवास्तव जाहीर करण्यात आल्या तेव्हा फक्त त्यातले 20,000 रुपये शिल्लक राहील। 26,000 घरांसाठी 20,000 अर्ज नागरिक, म्हणजे मागेल त्याला घर अशी ही योजना आहे की काय, अशा पद्धतीची ही स्थिती तयार झाली। आणि म्हणून आम्ही मागणी केली की यामध्ये घरांच्या किमती 50% कमी व्हायला पाहिजे। जे काही रेग्युलर बाजारातले बिल्डर आहेत त्यांच्यापेक्षा प्रधानमंत्री आवास योजनेची घरही स्वस्तच असली पाहिजे। सिडको काही प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन नाहीये, नफेखोरी आपण करू नका, सुलतानी मानसिकता बाजूला ठेवा, हे आव्हान आम्ही त्यांना केलं आणि त्या ठिकाणी आम्हाला मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।